आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी ओमकार अंगडी। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। नजर सर्वप्रथम ठळक घडामोडींवर। सीमा भागात पुन्हा एकदा घुमली मराठी गर्जना। कर्नाटकी दडपशाहीच्या निषेधार्थ शिवसैनिकांचे आंदोलन। खानापूर येथे लाक्षणिक उपोषण करून भावना प्रकट केल्या। मणिपूरमध्ये इंटरनेट बंदी पुन्हा वाढविली। काळ्या दिनी निपाणीत कडकडीत बंद। दर जाहीर केलेल्या कारखान्यांनाच ऊस देण्याचा निर्धार। निपाणीत मराठा समाजातर्फे मानवी साखळी आंदोलन। माजी नगरसेवकांनी घेतली प्रादेशिक आयुक्तांची भेट। जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बेळगावकरांचा पाठिंबा। श्रीपंत महाराज बाळकुंद्रीकर पुण्यतिथी उत्सवाची सांगता। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच LED टीवी, थर्ड प्राइज 42 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खडे बाजार, बेळगावी। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। नाही नाही कधीच नाही, कर्नाटकात राहणार नाही या घोषणेचा पुनरुच्चार करीत संपूर्ण सीमा बांधवांनी आपला निर्धार प्रकट केला। काळ्या दिनी शहरातून काढण्यात आलेल्या भव्य सायकल फेरीने पुन्हा एकदा मराठी गर्जना घुमली। तसेच सीमा बांधवांचा निर्धार प्रकट झाला। या भव्य सायकल फेरीत आबालवृद्धांसह बालचमू आणि महिला वर्ग देखील प्रचंड संख्येने सहभागी झाला होता। त्यामुळे या फेरीचा मार्ग फुलून गेला होता। या भव्य फेरीची सांगता मराठा मंदिर येथे आयोजित सभेने झाली। त्यामधील देखील आपली लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्धार प्रकट झाला। भाषावर प्रांतरचना करताना बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह मराठी बहुल सीमा भाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आल्याच्या निषेधार्थ बुधवारी बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आणि सीमा भागात काळा दिन पाळण्यात आला। मराठी भाषिकांवरील अन्यायाविरोधात धर्मवीर संभाजी उद्यानापासून फेरी काढण्यास सुरुवात झाली। काळे झेंडे आणि काळे फलक घेऊन मराठी भाषिक फेरीत सहभागी झाले होते। त्यांनी अखंडपणे घोषणांचा गजर करून आपल्या भावना प्रकट केल्या। कर्नाटकी दडपशाहीच्या निषेधार्थ शिवसैनिकांचे आंदोलन। सीमा भागातील लाखो मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी बेळगावला जाणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर पोलिसांनी दडपशाहीचे प्रकार केले। कर्नाटक पोलिसांनी कर्नाटक हद्दीतील दूधगंगा नदीवर अडवून परत महाराष्ट्रात पाठवून दिले। यावेळी पोलीस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली। यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावरच ठिय्या ठोकला। यावेळी बोलताना विजय देवणे म्हणाले, बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक लोक काळा दिन साजरा करतात। याला पाठिंबा देण्यासाठी आपण जात असताना कर्नाटक प्रशासनाने आपली अडवणूक केली आहे। मराठी भाषिक लोकांच्यावर कर्नाटकात मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहे। न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्रातील जनतेचा मराठी भाषिक लोकांना कायमपणे पाठिंबा राहील। कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्नाटक प्रशासनाची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला। खानापूर येथे लाक्षणिक उपोषण करून भावना प्रकट केल्या। खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व युवा समितीच्या वतीने 1 नोव्हेंबर काळा दिन तालुक्यातील संपूर्ण मराठी भाषिकांनी गांभीर्याने पाळला। आपापले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून झालेल्या अन्यायाविरोधात केंद्र शासनाचा निषेध केला। तसेच लाक्षणिक उपोषण करून आपला निर्धार प्रकट केला। सीमा भागातील मराठी बांधवांवर सुरू असलेल्या अन्यायाचा प्रत्येक मराठी भाषिकाने गांभीर्याने करावा, यासाठी पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली होती। स्टेशन रोड खानापूर येथील लक्ष्मी मंदिर येथे सकाळी 11 ते 2 पर्यंत लाक्षणिक उपोषण व होणाऱ्या जाहीर सभेमध्ये बहुसंख्य मराठी भाषिकांनी भाग घेतला होता। मणिपूर येथे इंटरनेट बंदी पुन्हा वाढविली। समाजकंटकांकडून व्हायरल होणारे मेसेज, फोटो आणि व्हिडिओ रोखण्यासाठी मणिपूरच्या गृह विभागाने 5 नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट बंदी वाढवली आहे। येत्या काही दिवसात ही बंदी मागे घेतली जाईल, असंही आश्वासन मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी दिले होते। मणिपूरमध्ये चालू असलेल्या हिंसाचार प्रकरणी राज्यातील तरुण विद्यार्थ्यांनी संयमाची भूमिका घ्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री सिंग यांनी एका सरकारी कार्यक्रमात संबोधित करताना केली होती। मणिपूर हिंसाचार चिघळत गेल्याने सरकारने इंटरनेट बंदी आणली होती।
सप्टेंबर महिन्यात 143 दिवसांनी ही बंदी उठवण्यात आली होती, परंतु 26 सप्टेंबरला पुन्हा मोबाईल इंटरनेट डेटा सेवा खंडित करण्यात आली. त्यानंतर प्रत्येक 5 दिवसांनी ही बंदी वाढवण्यात येत आहे. काळ्या दिनी निपाणीत कडकडीत बंद. सीमा भागातील मराठी बांधवांवर झालेल्या अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या सीमावासियांना पाठिंबा व मराठी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध म्हणून बुधवारी सीमा भागातील मराठी बांधवांनी बंद पाळला. या बंदला निपाणी शहरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. मराठी बांधवांनी आपले दैनंदिन व्यवसाय बंद ठेवून बंदला प्रतिसाद दिला. 1 नोव्हेंबर सीमावासीय काळा दिवस म्हणून बंद पाळतात, पण गेल्या 4-5 वर्षापासून कर्नाटक प्रशासन बंद आणि काळा दिन साजरा करण्यासाठी जबावतंत्राचा वापर करीत आहे. बंदला परवानगी नसली तरी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठी बांधवांनी आपले व्यवसाय बंद ठेवून काळा दिन पाळला. दर जाहीर केलेल्या कारखान्यांनाच ऊस देण्याचा निर्धार. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना दर जाहीर करण्यात यावा, अन्यथा जे कारखाने दर जाहीर करणार नाहीत त्यांना ऊस पुरवठा करण्यात येणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. कोगनोळ येथील श्री गणेश मंदिराजवळ मंगळवारी सायंकाळी कर्नाटक राज्य स्वाभिमानी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व श्री हाल सिद्धनाथ सहकार व शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल कोळेकर, कर्नाटक राज्य निपाणी रयत संघटनेचे अध्यक्ष नितीन कानडे, प्रजावाणी फाउंडेशनचे सचिन परीट, राहुल मिस्त्री यांच्यासह अन्य मान्यवरांच्या नेतृत्वाखाली ही बैठक संपन्न झाली. निपाणीत मराठा समाजातर्फे मानवी साखळी आंदोलन. निपाणी ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. निपाणीत येथील सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी सायंकाळी मानवी साखळी करण्यात आली. त्यानंतर आरक्षणाबाबत तात्काळ निर्णय झाल्यास शुक्रवार येथील चौकात साखळी उपोषण करण्याचा इशारा मराठी बांधवांनी दिला. प्रारंभी माजी नगराध्यक्ष प्रवीण भाटले चडोलकर यांच्या हस्ते धर्मवीर संभाजीराजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर समाजाच्या कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजी चौकात साखळी करून विविध घोषणा दिल्या. माजी नगरसेवकांनी घेतली प्रादेशिक आयुक्तांची भेट. बेळगाव महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी गट आणि विरोधकांमध्ये विविध कारणावरून संघर्ष सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक संघटनेने आज बेळगावचे प्रादेशिक आयुक्त एस.बी. शेट्टणावर यांची भेट घेतली. महापालिकेतील संघर्षाबाबत महापौर शोभा सोमनाचे आणि सत्ताधारी नगरसेवकांनी यापूर्वी प्रादेशिक आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यपाल थावरचंद गहलोत यांची भेट घेऊन करवाढीच्या शिफारसीच्या ठरावावरील महापौरांच्या सहीची फाईल गहाळ झाल्याची तक्रार केली होती. दुसरीकडे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या सूचनेवरून महापालिका आयुक्तांनी फाईल गहाळ झाल्याने काउन्सिल सेक्रेटरी उमा बेटकिरी यांच्या विरोधात मार्केट पोलिसांकडे फिर्याद दिली होती. या घडामोडींमुळे संतप्त झालेल्या माजी नगरसेवकांनी प्रादेशिक आयुक्तांना अधिकारांचा वापर करून महापालिकेचा कारभार सुरळीत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, तसेच 2 गटातील गोंधळ मिटवावा अशी विनंती केली. यावेळी उपरोक्त मागणीचे निवेदन प्रादेशिक आयुक्तांना सादर करण्यात आले. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बेळगावकरांचा पाठिंबा. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास बेळगावकरांनी देखील आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात क्रांती घडवू पाहणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास बेळगाववासीयांनी महाराष्ट्रात जाऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे. बेळगाव शहरातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते राजू मोरे, सुनील मुरकुटे, विवेक कुट्रे आणि महिला आघाडीच्या रेणू मोरे या महाराष्ट्रात धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी वडेबुद्रुक येथे गेले असता तिथे वडेबुद्रुक ग्रामस्थांसमवेत त्यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. पाठिंबा देणाऱ्या आंदोलनात फक्त सहभागी न होता राजू मोरे व इतरांनी बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर पुण्यतिथी उत्सवाची सांगता. पंत बाळेकुंद्री ते श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा 118वा पुण्यतिथी उत्सव दिनांक 30 ऑक्टोबर ते दिनांक 1 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आला. या उत्सवाला महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह आणि राज्यातून मोठ्या संख्येने भक्त उपस्थित झाले आहेत. विविध धार्मिक सोहळे आणि महाप्रसादाने या उत्सवाची आज बुधवारी सांगता झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या 3 राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा पुण्यतिथी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी बेळगावच्या समाधी गलीतील पंतवाडा येथून प्रेमध्वज मिरवणुकीने उत्सवाचा प्रारंभ झाला होता. काल दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी गावात पालखी मिरवणूक आणि रात्री मंदिर परिसरात पालखी सेवा पार पडली. आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी दुपारी महाप्रसादाने सांगता झाली. या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा स्मार्ट न्यूज.
शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना मारुति गली बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड मारुति गल्ली बेळगावी, आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल रामदेव गल्ली बेळगावी, आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स खडे बाजार बेळगावी, आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स खडे बाजार बेळगावी। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। वळूयात पुढील बातमीकडे। बेळगाव शहराचा मास्टर प्लॅन तयार करण्याच्या कामाचा ठेका देण्यासाठी अखेर बोडा प्रशासनाने निविदा काढली आहे। बोडाकडून या कामासाठी 1,80,00,000ची निविदा काढली आहे। बेळगाव शहर बोडा कार्यक्षेत्रातील आधीची 27 गावे व कार्यक्षेत्रात नव्याने समाविष्ट केलेली 28 गावे यांचा समावेश या मास्टर प्लॅनमध्ये केला जाणार आहे। त्यामुळे यावेळचा बोडाचा मास्टर प्लॅन बेळगावकरांसाठी औत्सुक्याचा विषय ठरला आहे। याआधी बोडाकडून बेळगाव शहराचे 2 मास्टर प्लॅन तयार केले आहेत। 2014 साली मंजूर झालेला मास्टर प्लॅन क्रमांक 2 सध्या अंमलात आहे। या मास्टर प्लॅनमध्ये बेळगाव शहरासह 27 गावांचा समावेश आहे। समर्थ सोसायटीतर्फे रविवारी कोजागरी उत्सव। येथील समर्थ अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतर्फे रविवार दिनांक 5 रोजी सायंकाळी 5:30 वाजता कोजागरी उत्सव साजरा करण्यात येणार आहे। गोकाक टेक्सटाईल गोकाकचे व्यवस्थापकीय संचालक रमेश पाटील हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमात गायक कलाकार 1950 ते 2020 या काळातील गाजलेली प्रेमगीते कॅराओकेवर सादर करणार आहेत। संगीतप्रेमींनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे कळवण्यात आले आहे। परिवहनकडून 3 लाखांवरून 10 लाख। कर्नाटक परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना राज्य कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत देण्यात येणारी भरपाईची रक्कम 3 लाखांवरून 10 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे। याबाबत परिवहन महामंडळाने आदेश दिला आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे। या आदेशाद्वारे KSRTCच्या मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईची वाढीव रक्कम मिळणार आहे। अशा मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना महामंडळाद्वारे याआधी 3 लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येत होती। सदर नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करण्याच्या दृष्टीने आणि विविध कामगार संघटनेतर्फे नेसात्याने मागणी झाल्याने कर्मचारी कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत ही रक्कम 10 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे। हलगाव परिसरात भात कापणीला प्रारंभ। परिसरात भात कापणी हंगामाला प्रारंभ झाला आहे। शेतकरी भात कापणीच्या कामात गुंतले आहेत। यावर्षी पावसाने दडी मारल्याने पिकांचे नुकसान झाले आहे। दुष्काळी परिस्थिती असली तरी शेतकरी पीक जमा करण्यात गुंतले आहेत। परंतु सोमवारपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हवालदिल बनले आहेत। पावसामुळे पिकांचा बचाव करण्याची कसरत करावी लागत आहे। कापलेले भात पिकांच्या गंजी उभारण्यात येत आहेत। मंगळवारी ही दुपारचं ढगाळ वातावरण होते। यामुळे सुगीच्या कामामध्ये अडथळा निर्माण झाला आहे। मराठा मंदिरात शुक्रवारपासून आविष्कार उत्सव। येत्या शुक्रवारपासून आविष्कार उत्सवाला खानापूर येथील मराठा मंदिरात सुरुवात होत आहे। मंगळवारी मराठा मंदिर येथे आविष्कार उत्सवाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली। यशस्वी देशपांडे यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर मंडप कंत्राटदार रणजित मंडोळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले। यावेळी आविष्कारच्या सर्व संचालिका यावेळी उपस्थित होत्या। शुक्रवार दिनांक 3 ते रविवार दिनांक 5 असे 3 दिवस सकाळी 11 ते रात्री 8:30 या वेळेत आविष्कार उत्सव चालणार असून सहकुटुंब येऊन खरेदीचा आनंद लुटावा असे आवाहन केले आहे। शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यास सुरुवात। शिक्षक भरतीसाठी पात्र उमेदवारांना जागांचे वाटप झाल्यानंतर नव्याने रुजू होणाऱ्या शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यास सुरुवात झाली आहे। नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर 15 दिवसांनी शिक्षक शाळेमध्ये दाखल होणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली शिक्षक भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। गेल्या आठवड्यात शिक्षक भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना शाळांचे वितरण करण्यासाठी समुपदेशन प्रक्रिया राबवण्यात आली होती। प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 537 शिक्षक भरतीसाठी पात्र ठरले आहेत। शिक्षकांना जागांचे वितरण करण्यात आल्यानंतर नियुक्तीपत्र देण्यापूर्वी मूळ कागदपत्रांची पुन्हा एकदा तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे।
अशोक चौक शिवजयंती उत्सव मंडळातर्फे बालकांची सहल. सम्राट अशोक चौक रामलिंग खिंड गल्लीतील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळातर्फे रविवार दिनांक 29 बालकांसाठी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. बालकांना कलानिधी गड व पारगड दाखवण्यात आला. बालपणातच गडांची माहिती करून देणे, त्यांच्यात पर्यटनाची आवड निर्माण करणे हा सहल आयोजनाचा उद्देश होता. सहलीमध्ये सहभागी झालेल्या बालकांना नाश्ता व जेवण मंडळातर्फे देण्यात आले. या सहलीचे नेतृत्व कपिल नारळीकर, विश्वेश आंबेवाडकर, विशाल कडवाडकर, बाळू नावले यांनी केले. हलगा मराठी शाळेत समुदाय दत्त कार्यक्रम संपन्न. हलगा येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेत सोमवारी शाळेमध्ये समुदाय दत्त कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट भुजंग बेळगोचे उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष मोनापा संताजी होते. शाळेची विद्यार्थिनी मंगल संताजी हिने जिल्हास्तरीय अडथळा शर्यतीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्यामुळे मराठी शाळा सुधारणा समितीच्या वतीने शाळेचे अध्यक्ष मोनापा संताजी यांनी व उपाध्यक्ष सुजाता कामाने यांनी तिचा सत्कार केला. राज्योत्सवाच्या नावे देणगी वसुली. प्रशासनाच्या आणि शासकीय मदतीतून कन्नड संघटनांकडून बेळगाव शहरात राज्योत्सव साजरा केला जातो. यंदाही शासकीय अनुदानातून आणि प्रशासनाच्या मदतीने राज्योत्सव साजरा करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. प्रशासनाकडून चित्ररथ मिरवणुकीसाठी आवश्यक वाहने पुरवण्यात येणार आहेत. वाहनांसाठी 20 लिटर डिझेलही दिले जाणार आहे. असे असले तरी काही कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून मंगळवारी राज्योत्सवाच्या नावाने देणगी वसुली करण्याचे प्रकार सुरू होते. राज्योत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या चित्ररथ मिरवणुकीसाठी आवश्यक असणारी वाहने मिळवण्यासाठी RTO अधिकाऱ्यांकडून वाहने ताब्यात घेण्याचे प्रकार सुरू होते. ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांचे निधन. ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक राजाभाऊ शिरगुप्पे वय 64 यांचे मंगळवारी कोल्हापुरात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. निपाणीतील कामगार चळवळीतून ते समाजकारणात सक्रिय झाले. कामगार चळवळ ते समाजकारण ते साहित्यिक असा त्यांचा प्रवास राहिला असून त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात मोठी हानी झाली आहे. त्याने विविध सामाजिक चळवळीत काम केले होते. लेखणी ही समाजव्यवस्था बदलासाठी असते या विचाराने त्याने आयुष्यभर लेखन केले. सांगली येथे 2010 साली झालेल्या 10व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.